ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सायली जी आहे तिने आता प्रतिमा आत्यांना अगदी उत्तम पद्धतीने कसं आता महिपतला सामोरं जायचं, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या असतात. आणि आता तिने प्रतिमा आत्यांना हेही सांगितलं आहे की प्रतिमा आत्या, काहीही प्रसंग आला तरीही तुम्हाला घाबरायचं नाही आहे, अगदी ठामपणे तुम्हाला या सर्वात उभं राहायचं आहे. काहीही भीती वाटली किंवा काही झालं तर तुम्हाला तिथे मदत करण्यासाठी आम्ही सगळेजण असणारच आहोत. तिथे तुम्ही एकटे आहात असं अजिबात समजू नका आणि त्या महिपतला घाबरू तर बिलकुल नका, कारण तो तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे. त्याने काहीही करायचं ठरवलं ना तरीसुद्धा त्याला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि तिथे कबुली घ्याल तुम्ही त्याची, तेव्हा तो तुमच्याशी काही ना काहीतरी म्हणजे खोटं वगैरे बोलण्याचा प्रयत्न नक्की करेल. पण तुम्ही त्याला असं कळूच देऊ नका की तुम्हाला काही माहीत नाही आहे. तुम्ही त्याच्यासमोर अशा धीटपणे वागा की जणू काही तुम्हाला खरोखर सगळं, अगदी सगळं माहिती आहे त्याच्याबद्दलचं. म्हणजे तो तुम्हाला फसवूच शकणार नाही, खोटं बोलू शकणार नाही. आणि त्याने प्रयत्न जरी केला ना तुमच्याशी खोटं बोलण्याचा, तरीही तुम्ही त्याला फसवू नका. नाही म्हणजे तुम्ही असं भासवत राहा त्याला सतत की तुम्हाला खरोखर सगळं माहिती आहे, तुम्हाला खरोखर सगळं माहिती आहे. जर त्याला तुम्ही हे असंच भासवत राहिलात ना की तुम्हाला सगळं माहिती आहे, तर मग त्याला खोटं बोलताच येणार नाही. पण जर त्याला हे असं जाणवलं की खरोखर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, तर मग मात्र तो तुमच्याशी खोटं बोलेल आणि आपल्याला जे काही पुरावे हवे ते मिळणार नाही. उलट आपला प्लॅन फ्लॉप होईल. त्यामुळे तुम्हाला भीती जरी वाटत असली तरीसुद्धा ती भीती तुमच्या मनात आहे हे त्याला दाखवून देऊ नका. जर त्याला तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर भीती दाखवलीत ना तर मग तो तुम्हाला आणखीन घाबरवत जाईल. आणि जर त्याने तुम्हाला घाबरवलं तर मग मात्र आपण काहीच करू शकणार नाही. कळतंय ना तुम्हाला प्रतिमा आत्या मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर प्रतिमा आत्या, हो सायली, मला कळलंय सगळं, तुला जे म्हणायचं आहे ते, असं सांगतात. आणि मग बिनघोरपणे आता त्या तयार झालेल्या असतात महिपतच्या समोर जाण्यासाठी. आणि मग आता प्रतिमा आत्या ह्या महिपतला सामोऱ्या जायला तयार असताना आता तिकडे महिपत हा आलेला असतो प्रतिमा आत्यांना भेटण्यासाठी. आणि आता प्रतिमा आत्या ह्या त्याला म्हणत असतात की मला माहिती आहे की तू काय केलं आहेस ते. 22 वर्षांपूर्वी तू जे काही केलं आहेस की नाही त्या सर्व गोष्टी फक्त मला माहिती आहेत. त्याबरोबर आता लगेचच तो म्हणायला लागतो, अरे तू होतीस होय, उगाचच्या उगाच मी घाबरलो, मला टेन्शन आलं होतं की माझ्याबद्दलचं सत्य नेमकं कळालं तर कळालं कोणाला. अरे रे, उगाच घाबरलो मी, शिट, तुझं टेन्शन घेतलं मी. आता या गोष्टीचीच मला माझी लाज वाटायला लागली. घेऊन मी तुझं टेन्शन घेतलं. अगं प्रतिमा, मी तुला जर तेव्हा मारू शकलो तर मी तुला आत्ता मारू शकत नाही का? काय वाटतंय तुला? हे बघ, तू उगाचच्या उगाच माझ्या नादी लागायला जाऊ नको, कारण मी खूप डॅम्बिज माणूस आहे, तुला माहिती आहे. जा इकडनं, उगाच पुन्हा जीवाला मुकशील. प्रतिमा आत्या त्याला म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे आणि मी नाही मुकणार आता जीवाला. आता जीवाला मुकायची भीती तू घ्यायचीस, आता तू घाबरायचं, कारण आता मी तुझं सत्य सगळ्या जगासमोर आणणार. त्यावर मग महिपतसुद्धा म्हणायला लागतो, अगं बावळट बाई, 22 वर्षांपूर्वी मी तुला, तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या त्या पोरीला, तिला सगळ्यांना तुम्हाला मारायचा प्रयत्न केला, तेव्हा कोणाला कळलं नाही, आता कोणाला काय कळणार आहे? हे बघ, तेव्हा बी कुणाला काही कळलं नव्हतं आणि आता पण कुणाला काहीच नाही कळणार. तू इथं येऊन जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा केला आहेस बावळट बाई. आता आम्ही इथं तुला संपवणार. आणि मग महिपत हा प्रतिमा आत्यांवरती हल्ला करतो. सायलीने शिकवल्याप्रमाणे, समजवल्याप्रमाणे प्रतिमा आत्या न डगमगता महिपतवरती सुद्धा आता जोरदार हल्ला करतात. आता प्रतिमा आत्यांच्या हल्ल्याचं पलटवारमध्ये उत्तर देण्यासाठी महिपतसुद्धा हल्ला करतो आणि म्हणत असतो, वा, गेल्या वेळीपर्यंत तू खूप कमकुवत आणि कमजोर भित्री होतीस, पण यावेळी तू भित्री राहिलेली नाही आहेस. आता महिपतसुद्धा पलटवार करायला लागतो. सायलीने प्रतिमा आत्यांना समजावल्याप्रमाणे प्रतिमा आत्यासुद्धा सगळं करतात आणि शेवटी तिकडनं पळ काढतात. मग महिपतला वाटतं की जाऊ दे, यावेळी सुटली, पुढच्या वेळेस नक्की सापडेल. आणि मग महिपतसुद्धा तिकडनं निघून जातो. आता या लोकांनी फोटोशूट केलं आहे, व्हिडिओ शूट केलं आहे, हे सगळं महिपतला माहीतच नसतं. महिपतला फक्त एवढंच वाटत असतं की प्रतिमा आत्या या सगळ्याच्या मागे एकटीच आहे आणि प्रतिमा आत्याच मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती. तो या गोष्टींचा साधा विचारही करत नाही
नाही की प्रतिमात्या एकटी बाई मला कसं काय घाबरवू शकते, प्रतिमात्या हे सगळं नाही करू शकत. त्या बावळटाच्या मनात हे सगळे प्रश्न येतच नाहीत. पण सायली अर्जुन विचार करतात की चला, खरं तर हीच गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की महिपत या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहे. आता अर्जुन आणि सायलीचं हे सगळं बोलणं प्रिया ऐकते आणि प्रिया विचार करते, बापरे, याचा अर्थ या सगळ्याच्या मुळाशी खरोखर सायली आणि अर्जुनच आहेत. हे सगळं लवकरात लवकर मला महिपतला आणि नागोबाला सांगायला हवं. नाहीतर आणखीन काहीतरी घोळ घालून ठेवतील आणि सगळी वाट लागून जाईल. त्याआधीच मला त्यांना सावध केलं पाहिजे. मग प्रिया लगेचच आता आपण महिपतला फोन करून सगळं सांगूया, नाहीतर महिपत आणखीन काहीतरी माती खाईल असा विचार करत महिपतला कॉल करते आणि ती आता महिपतला सांगते की तुम्ही खूप मोठी माती खाल्लेली आहे. अहो, त्या प्रतिमासमोर तुम्ही कबुली दिली ना सर्व गुन्हाची, काय गरज काय होती तुम्हाला एवढा शहाणपणा करण्याची. त्यावर महिपत म्हणतो, मी काय त्या एकट्या बाईला घाबरायचं होतं का काय? मग ती बाई माझं काही एक बिघडू शकणार नाही आहे, ती अर्ध्या मेंदूची, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. त्यावर मग आता प्रिया महिपतला म्हणते, झाली स्वतःची सगळी अक्कल पाजरून झाली, आता मी सांगते ते ऐका. आणि मग प्रिया त्याला सांगते की हा सर्व प्लॅन सायली आणि अर्जुनचा होता. सायली आणि अर्जुनने त्या ठिकाणी प्रतिमाला पाठवलं होतं आणि तुम्ही बोललेलं सगळं त्यांनी शूट केलं आहे, रेकॉर्ड केलं आहे. आता तुम्ही फसणार, आता तुम्ही 12च्या भावात जाणार. त्याबरोबर महिपत म्हणतो, चिचुंद्रे गप, हे सांगायला जसा फोन केलास की नाही तसंच आता ते सगळं काही तू डिलीट करायचं आणि ते डिलीट केल्याचं सुद्धा सांगायला मला असाच फोन करायचा, कळलं का? तोवर फोन करू नको, गुड न्यूज द्यायलाच फोन कर. त्या सायली आणि अर्जुनने पुरावे मिळवलेले जरी असतील ना, तरी ते पुरावे कसे नष्ट करायचे ते आता तू बघ. तुला कशासाठी ठेवलं आम्ही? आमच्या टीममध्ये आहेस ना तू, मग आमचं प्यादं म्हणून आम्ही तुझा वापर करणारच की. चल लाग कामाला आणि लवकर डिलीट करून टाक त्या सर्व गोष्टी, कळलं ना? त्याबरोबर प्रिया म्हणते, हे बरं आहे म्हणजे तुमचं, करणी करायची तुम्ही आणि प्रत्येक वेळी निस्तरायला मात्र लावायची मला, काय हो? त्याबरोबर महिपत म्हणतो, जास्त बोलू नकोस तू, आता कामाला लाग, सांगितलंय ना, कामाला लाग. मग तो फोन कट करतो आणि इकडे म्हणायला लागतो की ह्या सुभेदारची तर जरा जास्तच टॅट्या होतीये. एकदा का त्या पोरीनं ते समजा डिलीट केलं की नाही की मग जरा त्या सुभेदाराकडे बघतेच. तर आता इथं प्रिया विचार करू लागते की काय करू, कसं करू हे काम. काहीही करून मला काम तर करावं लागणारच आहे, कारण महिपत जरी सापडला तरी महिपत मला सुद्धा सापडवून देऊ शकतो. मग त्यासाठी आता मला महिपतची साथ देणं आहे. महिपतला या सगळ्यातून सोडवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. एक काम करते, उद्या एकदा का अर्जुन ऑफिसला गेला आणि सायली खाली किचनमध्ये आली की अलगच वरती जाईल आणि मग त्यांच्या लॅपटॉपमधनं, मोबाईलमधनं, जिथे कुठे ती व्हिडिओ असेल तिथनं ती व्हिडिओ डिलीट करेल. एकदा का ती व्हिडिओ त्यांच्याजवळ नसली की मग ते लोक महिपतचं काहीच बिघडू शकत नाही. आणि एकदा का या सगळ्यातनं महिपत सुटला की माझ्या डोक्यावरची जी टांगती तलवार लटकली आहे महिपत नावाची, ती सुद्धा सुटेल. या सगळ्यातनं मला मोकळं व्हायचं असेल तर मला महिपतला या सगळ्यातनं मोकळं करावंच लागेल, असा विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये फिरत असतो. आणि प्रिया आता महिपतला सोडवायचं असं ठरवते या सगळ्यातनं. आणि आता ठरल्याप्रमाणे ती सायलीवरती अगदी बारीक लक्ष ठेवून राहते. सायली किचनमध्ये खाली यायचीच प्रिया वाट बघत असते. ती हॉलमध्येच बसून राहिलेली असते, जेणेकरून खाली किचनमध्ये आलेली सायली तिला कळावी. आता सायली खाली हॉलमध्ये आलेली प्रिया बघते आणि आता ती अर्जुनची खाली येण्याची वाट बघू लागते. आता अर्जुनही खाली तिला हॉलमध्ये आलेला दिसतो. आता जसंच तिला अर्जुन आणि सायली हॉलमध्ये आलेले दिसतात तशी लगेचच प्रिया ही स्वतः अर्जुन आणि सायली यांच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागते. आता आपल्यावरती कोणाचं लक्ष तर नाही आहे ना, ह्या गोष्टीची खातरसुद्धा प्रिया अगदी व्यवस्थित करून घेते. आणि मग तिच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे हे लक्षात आल्याक्षणी प्रिया थेट सायली आणि अर्जुनच्या खोलीपर्यंत पोहोचते. खोलीत जाते आणि आता त्यांच्या खोलीत जाऊन प्रिया तो व्हिडिओ डिलीट करायला लागते. आता प्रिया जेव्हा तो व्हिडिओ डिलीट करायला घेते, प्रिया म्हणत असते, महिपत, अरे तुझ्यासाठी मला काय काय करावं लागतंय. नाही, हे सगळं मी तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी करते. कारण जर तू त्या सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात फसलास तर तू मलासुद्धा फसवशील आणि मग
प्रिया नंतर महिपतला कॉल करते आणि सांगते सुद्धा की मी तुम्ही सांगितलेलं काम केलेलं आहे. त्या सायली आणि अर्जुनच्या फोनमधनं मी सर्व तो व्हिडिओ वगैरे डिलीट केलेला आहे. त्यांच्याजवळ आता तुमच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही आहे. पण आता आणखीन असा कुठला मूर्खपणा वाढवून ठेवू नका की ज्यामुळे तुम्हीसुद्धा गोत्यात याल आणि मीसुद्धा. कळलं ना? आता हे सगळं मला कळलं म्हणून थोडक्यावरती निभावलं. जर ह्या सर्व गोष्टी मलासुद्धा कळल्या नसत्या तर किती अवघड होऊन बसलं असतं, कळतंय का? आणि मग प्रिया तिकडनं अलगदच पळ काढते. आता प्रिया तिकडनं पळ काढते खरा. त्यानंतर जेव्हा सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत जातात तेव्हा त्यांना ही गोष्ट कळते की आपल्याकडचा व्हिडिओ डिलीट झाला आहे. तेव्हा त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सायली आणि अर्जुनला आता कळत नसतं की आता आपण पुढे करायचं तरी करायचं काय. कारण हा एवढा मोठा पुरावा आपण मिळवला होता आणि आता तो पुरावाच आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आता खूप मोठी गफलत झाली आहे आणि जर हा पुरावा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. ही गोष्टसुद्धा त्या दोघांना व्यवस्थित माहीत असते. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको आपल्याकडून इतका हलगर्जीपणा कसा काय झाला? आपल्याकडे जर तो पुरावा नसेल तर आपण महिपतचं काहीच वाकडं करू शकत नाही. हे आपल्याला माहीत आहे ना. तरीसुद्धा आपण तो पुरावा व्यवस्थित सांभाळून कसा काय नाही ठेवला? सायली अर्जुनला म्हणते, हे बघा तुम्ही जास्त काळजी करू नका, शांत व्हा. इतक्यात अर्जुनच्या फोनवरती रुद्रप्रतापचा फोन येतो. आता अर्जुन फोन उचलतो आणि हॅलो बोल ना, कसा आहेस रुद्र असं विचारतो. त्यावर रुद्र म्हणतो, अरे मी फर्स्ट क्लास. पण तुझं काय अर्जुन? अरे तू तर काही कॉन्टॅक्टमध्येच नाहीस. त्यावर अर्जुन सांगतो, काही नाही रे, जरा कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे. तू बोल ना, तू कसा फोन केलास? त्यावर रुद्रप्रताप सांगतो, अरे माझं लग्न ठरलंय, लग्नाची पत्रिका ठेवायला तुळजापूरच्या देवीच्या देवळात जायचं आहे म्हणून मग विचार केला तुलासुद्धा बोलवावं. तू सुद्धा वहिनींना घेऊन नक्की ये. आता हे जे काही घडलेलं असतं त्यानंतर अर्जुनची जाण्याची अजिबातच इच्छा नसते. अर्जुन नकार देतो. पण सायली अर्जुनला सांगते, अहो नकार देऊ नका. कदाचित देवी आईच्या दारात आपल्याला काहीतरी संकेत मिळायचा असेल म्हणूनच भाऊजींनी आपल्याला फोन केला असेल बोलवायला. नकार देणं योग्य नाही ठरणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की आपण दोघंही पोहोचू म्हणून. त्यावर मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे सांगतो. आणि मग आता अर्जुन हा लगेचच त्याला सांगतो की आम्ही दोघंही नक्की येऊ, तू काळजी करू नको. हो, फक्त आम्ही थेट डायरेक्ट मंदिरातच येऊ. हां, त्याबरोबर तो म्हणतो, ठीक आहे रे, मंदिरात काय आलास, घरी काय आलास, एकच आहे, ये मंदिरात ये आणि सावकाशी. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, बरं चल आता मी फोन ठेवतो. आणि मग तो फोन ठेवतो. सायलीला विचारतो, बायको खरोखर जाणं गरजेचं आहे का? सायली म्हणते, कदाचित देवी आईच्या दारातच आपल्याला काहीतरी संकेत मिळायचा असेल म्हणून देवीने स्वतःहूनच आपल्याला बोलवून घेतलं असेल तर आपण नकार कशाला द्यायचा. मग सायली आणि अर्जुन आता तुळजापूरला पोहोचलेले असतात. पहिले तर रुद्रप्रताप आणि आता त्याची होणारी बायको म्हणजे गिरिजा ह्या दोघांनाही सायली आणि अर्जुन भेटतात. आणि मग ते आता गिरिजाचं खूप कौतुक करतात. अर्जुन म्हणतो, वा, खूप उत्तम आणि सुंदर बायको मिळाली आहे रुद्र तुला. अगदी तुझ्यासारखीच हुशारही असेल ही मुलगी असं मला वाटते. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणतो, हो अर्जुन, अरे भावा तू जे म्हणालास ते अगदी बरोबर आहे. गिरिजा खूप हुशार आणि समजूतदारसुद्धा आहे. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो, बरं चला आता देवी आईसमोर पत्रिका ठेवून घेऊ. त्यानंतर मग आता देवी आईसमोर ते दोघंजणं पत्रिका ठेवतात. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको मी जरा आलो. त्याबरोबर आता सायली विचारते, कुठे चाललाय? त्यावर अर्जुन सांगतो, काही नाही, रुद्रबरोबर जरा जाऊन आलो. त्यावर सायली म्हणते, हो या. मग सायली देवी आईसमोर तोवर हात जोडते आणि प्रार्थना करू लागते की देवी आई, अगं तूच आता या सगळ्यातून बाहेर पडायला मार्ग दाखव. आता प्रतिमात्या आणि रविराज काकांच्या अपघातामागे महिपतचाच हात आहे ही गोष्ट तर आम्हाला कळून चुकली. पण महिपतसाठी आम्ही जे काही पुरावे गोळा केले होते त्याला आमच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ते पुरावे आता आमच्याकडे नाही आहेत. तुला तर सगळंच माहिती आहे. आता काहीतरी कर आणि आमच्यासमोर काहीतरी मार्ग आण. इतक्यात आता सायली मंदिरातून हात जोडून बाहेर पडताना तिला तिथे एक अंगावरती चापकाचे फटके ओढून घेणारा माणूस दिसतो. सायली त्या माणसाला बघण्यासाठी पुढे सरसावते तर तो माणूस तिला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. सायली विचार करते, अरे या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. सायली आता त्या माणसाला पाहण्यासाठी आणखीन पुढे सरसावते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा तर दुसरा तिसरा कोणीही नसून बाबू आहे. बाबू म्हणजे तोच बाबू
ज्याने रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या गाडीचा अपघात घडवून आणला होता. पण मग बाबू तर वारला होता. मग बाबू इथे कसा येऊ शकतो हा प्रश्न आता सायलीला पडतो. सायली आता आहो आहो करत अर्जुनला मोठमोठ्याने हाका मारून बोलवते. अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि काय झालं बायको, अशा हाका का मारतेस असं विचारतो. त्यावर सायली अर्जुनला सांगते, अहो तो बघा तो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं कोण आहे. त्यावर सायली म्हणते, अहो बाबू. त्याबरोबर आता सायलीला अर्जुन विचारतो, अगं कोण बाबू. त्याबरोबर सायली सांगते, अहो बाबू म्हणजे हा तोच बाबू ज्याने रविराज काकांच्या आणि प्रतिमा आत्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला होता. अर्जुन म्हणतो, काय. त्यावर सायली म्हणते, हो अहो पण तो तर मेला होता. हा इथे कसा आला मला खरंच कळत नाही हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सायली हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. सायली म्हणते, अहो नाही, एवढ्या मोठ्या बाबतीत मी कशी काय चुकीची गोष्ट तुम्हाला सांगेन. नाही काही गैरसमज वगैरे नाही आहे. हा बाबूच आहे. मी ओळखलं आहे याला, बरोबर ओळखलं आहे. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, हा तुळजापुरात कसा आला मला तेच कळत नाही आहे. हा तर माझ्या समोर मेला होता. रविराज काकांना हा सत्य सांगणार होता. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, चल जर हे असं आहे तर आपण त्याला शोधू आणि काय घडलं होतं आणि काय खरं काय खोटं सगळं विचारू. चल. आणि मग आता अर्जुन व सायली हे दोघंजणं बाबूकडून सत्य काढून घेण्यासाठी त्याच्या जवळ चाललेले असतात. त्याबरोबर आता बाबूने सुद्धा त्या दोघांना पाहिलेलं असतं. मग बाबू काय करतो, बाबू त्यांच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो. पण सायली आणि अर्जुन बरोबर बाबूला गाठतात आणि मग ते आता बाबूच्या जवळ येतात आणि बाबूला पकडतात. आता अर्जुन बाबूला म्हणतो, काय रे, आम्हाला बघून पळायची तुला काय गरज आहे. का पळतोयस आम्हाला बघून. म्हणजे नक्कीच आम्हाला जे विचारायचं आहे ते तुला माहिती आहे, म्हणूनच तू आमच्यापासून हा असा पळ काढलास, बरोबर ना. हे बघ, पळालास तरी तुझा काहीच उपयोग होणार नाही, कारण आम्हाला व्यवस्थित माहिती आहे की रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांचा अपघात तू घडवून आणला होतास. त्यामुळे जर तू आम्हाला मदत केलीस, योग्य त्या गोष्टींची उत्तरं दिलीस, तर आम्ही तुला ह्या सगळ्यातनं सोडून देऊ. तुझं नाव कुठेच येऊ देणार नाही. पण जर आम्हाला बघून पळत राहिलास तर मग आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ. आता अर्जुनने ही अशी धमकी दिल्यावर मग मात्र बाबूचा नाईलाज होतो आणि मग शेवटी बाबूला खरं बोलावं लागतं. बाबू अर्जुनला खरं सांगतो की मला एक जुळा भाऊ होता. मला अपघाताची सुपारी मिळाल्याचं माझ्या भावाला माहीत होतं. मी तो अपघात घडवून आणला. तो अपघात कसा घडला, काय घडला ते सगळं माझ्या जुळ्या भावाला माहीत होतं. ती मुलगी त्या अपघातातनं वाचली हे सुद्धा मी त्याला सांगितलं होतं. आणि हॉस्पिटलमध्ये जो क्रिटिकल कंडिशनमध्ये होता तो माझा भाऊ होता. पण महिपतला असं वाटलं की तो मी आहे. महिपत आधीच माझ्या जीवाच्या मागे लागला होता. त्यामुळे मग मी सुद्धा गप्प राहिलो. मी सुद्धा काहीही बोललो नाही. आणि महिपतला हेच वाटत राहिलं की त्या अपघातात जो मेला तो म्हणजे मी. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तू खरा बाबू. त्याबरोबर तो म्हणतो, हो मी खरा बाबू. आणि जो वारला तो बाबू नव्हता, तो माझा भाऊ होता. त्याबरोबर सायली म्हणते, मग तुम्ही एवढे दिवसात आम्हाला सांगण्यासाठी का नाही आलात खरं. त्याबरोबर तो म्हणतो, कसं येणार होतो. महिपतची भीती होती मला. महिपतने माझ्या भावाला मेलेलं बघितलं आणि त्याला वाटलं की तो बाबू म्हणजे मीच मेलो. मग त्याला जेव्हा मी मेलो अशी खात्री पटली तेव्हा कुठे जाऊन तो गप्प बसला, शांत झाला. नाहीतर तो माझ्याही जीवाच्या मागे पडला होता. मला माझा जीव प्रिय होता आणि म्हणून मी कायम तुळजापूरमध्येच राहिलो. आता हे सगळं कळाल्यानंतर सायली आणि अर्जुनच्या हातात आता खूप मोठा क्लू आलेला असतो. जवळपास बघायला गेलं तर त्यांना अख्खाच्या अख्खा आय विटनेसच मिळालेला असतो. मग आता एवढा मोठा पुरावा मिळाल्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघंही तिकडनं थेट घरी यायला निघतात. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आपल्याकडून यावेळी जी चूक झाली ती आपल्याला आता पुन्हा होऊ द्यायची नाही आहे. आपल्याला बाबूबद्दलची माहिती मिळाली आहे किंवा बाबू जिवंत आहे हे कळालं आहे, हे आपल्याला कोणालाही कळू द्यायचं नाही आहे. कारण याने आपल्याला तर धोका होईलच, महिपत आपला पुरावा नष्ट करेलच, पण त्याचबरोबर बाबूच्यासुद्धा जीवाचा प्रश्न आहे. त्यावर सायली म्हणते, हो आपण काळजी घेऊ की कोणाला काहीच कळणार नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. आणि त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंही तिकडनं निघतात. तर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काय वाटतं
पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलबरोबर जोडलेले राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.